सहजपणे प्रवास करू शकतो। माणसाच्या 3 मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा, पण ह्या व्यतिरिक्तही माणसाच्या अनेक महत्त्वाच्या गरजा आहेत। उच्च शिक्षण, उत्तम राहणीमान आणि प्रत्येकाच्या हाताला काम। आणि हे पूर्ण करण्यासाठी लागतो तो खूप मोठा आधारस्तंभ। आणि आपल्या जिल्ह्याचा आधारस्तंभ म्हणजे शिवसेना आमदार माननीय मंगेश अनंत कुडाळकर। शिवसेना आमदार श्री मंगेश छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर राजेंद्र दिघे यांचा, मुलगा म्हणून उमेदवार म्हणून तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो। आज रिकामी पण आपली कामाच्या माध्यमातून एक ओळख निर्माण केलेली आहे। विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ सभागृहात उपस्थित राहायचे, बाकी अन्य पदाधिकारी सभागृहाच्या बाहेर काढायचे। फक्त कोल्हापूर विधानसभेच्या पदाधिकारी सभागृहात उपस्थित राहायचे। यांचाही इथे सन्मान आणि विभाग क्रमांक 8 तर्फे खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे माझे आमदार उपनेते प्रवक्ते कृष्णाजी हेगडे हे देखील आज या संवाद बैठकीस उपस्थित आहेत। सचिव किरण पावसकरजी यांचा आपण इथे सन्मान करतोय। कोल्हापूर विधानसभा प्रमुख विनोदजी कांबळे, शिवसेना सचिव किरण पावसकर यांचा इथे सन्मान करत आहे। आणि त्याचप्रमाणे माझे आमदार उपनेते प्रवक्ते कृष्णाजी हेगडे यांचाही इथे आपण सन्मान घेतो। त्याचप्रमाणे यतीनजी पराडकर हे देखील आपल्या इथे उपस्थित आहे। जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने आज मुंबईमध्ये दौरा करतोय। आता कुर्ला आणि कलिना विधानसभेच्या बैठका पार पडल्या, पुढे अणुशक्ती नगर आणि धारावी, आणि याच्या अगोदर सकाळी वेगवेगळ्या विधानसभेमध्ये आम्ही जाऊन आलो। एकंदरीत त्या विधानसभेमध्ये तयारी कशी सुरू आहे, कशा प्रकारे तिथे पक्ष बांधणी आहे, कोऑर्डिनेशन आहे, योजना तिथे राबवता येत की नाही, तिकडचे लोकल प्रॉब्लेम्स इश्यूज काय काय, आणि कशा प्रकारे तयारी जी आहे ती विधानसभेची झाली आहे त्याचा एक आढावा, सविस्तर आढावा जो आहे तो घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळे लोक करतोय। काहींचे मॅडम असतात, राहुल शेवाळे आहे, आमचे आमदार साहेब आहेत, दुर्गम साहेब आहेत। गेले अनेक दिवस हा दौरा सुरू आहे। उत्तर महाराष्ट्र झाला, पश्चिम महाराष्ट्र, आणि याच्यातून एक आयडिया येते की कशा प्रकारचं संघटन आहे, कशा प्रकारची ताकद पक्षाची आहे ग्राउंड लेवलला, कोण कोण संभाव्य उमेदवार असतील, काय असेल, कशा प्रकारे त्यांची ताकद आहे, काम करतायत की नाही, लोकांपर्यंत पोहोचतायत की नाही, माझ्या मुख्यमंत्री मोदयांनी ज्या ज्या योजना सुरू केल्या, सरकारने योजना सुरू केल्या, तो योजना तळागाळापर्यंत पोहोचतायत की नाही, त्याच्यामध्ये काय डिफिकल्टीज आहेत, लोकल लेवलला गेल्यानंतर सामान्य शिवसैनिकाबरोबर बोलणं होतं, शाखा प्रमुखाबरोबर बोलणं होतं, आणि तिकडच्या समस्या बाबा लगेच सोडू शकतो का आपण इमिडिएटली, माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत इमिडिएटली आम्ही समस्या घेऊन जातो। जसं उदाहरणार्थ काल आम्ही वरळीमध्ये, शिवडीमध्ये, पायकाळ्यामध्ये मिटिंग घेतलं, तिथे घरांचा विषय होता म्हाडाच्या, लगेच उद्या मिटिंग जी आहे ती म्हाडा बरोबर आम्ही लावलेली आहे। तर उद्या त्या मिटिंग मध्ये म्हाडाचे विषय जे डिस्कस केले जातील, त्याच्यातून कुठले विषय सोडवता आले तर ते लगेचच आता आचारसंहितेच्या अगोदर सोडवले जाऊ शकतात। माननीय मुख्यमंत्री मोदयांचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल तर त्या काही गोष्टी करू शकतात। तर याचा दौऱ्याचा हाच एक एम आहे की
कालपर्यंत कशा प्रकारे गोष्टी सुरू आहेत, कशा प्रकारे पक्ष संघटना आहे, त्याचबरोबर जास्तीत जास्त समस्या कशा सोडवल्या जातील याच्यावर त्यांचा भर है। अभी कौन रैली किधर लेके आएगा उसके बारे में मैं कुछ नहीं कह सकता, लेकिन ये आज जनसंवाद यात्रा हमारी शुरू है। इस यात्रा में अभी मुंबई में हम लोग हैं, मुंबई में आज तीसरा दिन है। कुर्ला कलीना विधानसभा का अभी एक मीटिंग जो है अभी पूरी हुई है। ये यात्रा जो हम लोग कर रहे हैं, इस यात्रा में हमारे सभी नेता जन उपस्थित रहते हैं। राहुल शेवाड़े जी है, निर्मोम जी है, मनीषा कायंदे जी है, शीतल मात्रे जी, हमारे एमएलए वहाँ के लोकल एमपी होंगे। तो इस जनसंवाद यात्रा के माध्यम से ग्राउंड लेवल की क्या परिस्थिति है, ग्राउंड लेवल पर क्या चल रहा है, ग्राउंड लेवल पर लोगों में क्या मांग है, ग्राउंड लेवल पर योजनाएं पहुंच रही है कि नहीं, किस प्रकार से संगठन का काम चल रहा है और किस प्रकार से विधानसभा की तैयारी जो है हर विधानसभा में शुरू है, उसका एक ग्राउंड लेवल रिपोर्ट लेने का एक प्रयास हम लोग कर रहे हैं। और अच्छी तरीके से तैयारी शिवसेना की यहाँ पर है, इसमें महिला आघाड़ी हो, युवा सेना हो, शिवसेना हो, अलग अलग हमारी संगठनाएं हैं, सभी लोग अच्छे से काम कर रहे हैं ग्राउंड लेवल पे। सभी लोगों में उत्साह, जब हम यात्रा करते हैं तो सीधे ग्राउंड लेवल से कनेक्ट करते हैं, ग्राउंड लेवल के कार्यकर्ताओं से कनेक्ट करते हैं, जो सही मायने में शिवसेना बढ़ाने में योगदान रखते हैं, उनसे बातचीत करते हैं, वो हमें असली फीडबैक जो है वो देते हैं। तो एक अच्छा इस यात्रा के माध्यम से ग्राउंड लेवल रियलिटी, ग्राउंड लेवल पर क्या क्या विषय है, समस्या है, वो हमें पता चलती है और ये सीधे हमारे मुख्यमंत्री और मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब तक हम लोग लेके जाते हैं। इस यात्रा के दरम्यान जो भी समस्या आती है उसके लिए तुरंत मीटिंग हम लोग अरेंज कर सकते हैं। जैसे कल हम लोग ने म्हाडा की मीटिंग अरेंज की है, जिसमें म्हाडा के सभी प्रश्न जो है अलग अलग विधानसभाओं में जो हम लोग गए, उस विधानसभाओं के प्रश्न कल म्हाडा में डिस्कस किए जाएंगे और ज्यादा से ज्यादा ये प्रश्न कैसे सॉल्व हो उसके लिए हमारा प्रयास है। बैठकीत जनसंवाद तुमच्या मतदारसंघात पार पडलेले आहे, काय सांगतात किती लोकयुक्त जी आहे ती आढावा बैठक साबित करणार आहे? आज या ठिकाणी कुर्ला आणि कालिना विधानसभा यांचा आढावा घेण्यासाठी जनसंवाद यात्रा युवा नेते, त्याचबरोबर कल्याण लोकसभेचे खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केली गेली आणि या ठिकाणी कुर्ला आणि कालिना विधानसभेतील सर्वच पदाधिकारी, पुरुष, महिला, युवा सेना अशी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि एक उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आणि नक्कीच पुढे निवडणुकाला कशा प्रकारे सामोरं जायचंय आणि कशा प्रकारे विभागामध्ये इतरत्र कामं आहेत, पदाधिकाऱ्यांच्या काही समस्या आहेत का किंवा इतर विकासाची कामं बरोबर चालली आहेत का, या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेण्यासाठी माननीय शिंदे साहेब या ठिकाणी आले होते आणि निश्चितपणानं त्यांच्या येण्याने या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलं वातावरणही होतं आणि या वातावरणाचा फायदा नक्कीच पुढील भविष्यामध्ये काही शिवसेना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून होईल। या निश्चितपणे या दृष्टिकोनातून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आता मार्ग कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय या दृष्टीने आमचं चालू राहील। काय वाटतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये? त्या निश्चितपणाने आज जे आम्ही बसलो होतो ते जवळजवळ प्रत्येक विधानसभेला त्यांनी 1 ते 1.5 तास दिला आणि त्याच्यामुळे प्रत्येक बूथ वाईज किंवा प्रत्येक एरिया वाईज सुद्धा चर्चा झाली आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे काम करायला हवं, काही ठिकाणी ज्या गरजा आहेत, विशेष करून कालिना विधानसभेत सुद्धा कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी विकासाची विविध कामं जी रखडलेली आहेत, तिकडचे स्थानिक आमदार जे आहेत ते त्या गोष्टीकडे लक्ष न देत असल्यामुळे लोकांमध्ये असलेली नाराजगी आणि त्याचा आपण कशा प्रकारे आपल्या या महायुतीला फायदा घ्यावा आणि कशा प्रकारे आपला भगवा झेंडा या कालिना विधानसभेवर फडकेल या दृष्टीने आमची रचना चालू आहे। जनसंवाद यात्रा के दौरान आज युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहब आज यहाँ पे आए थे। कुर्ला और कालिना विधानसभा के सभी पदाधिकारी और पुरुष, महिला, युवा सेना इनके साथ उन्होंने संवाद किया। विकास के अनेक मुद्दे पे, पक्ष के अनेक मुद्दे पे उन्होंने संगठन किस प्रकार करना चाहिए, बूथ लेवल पे कैसे काम करना चाहिए, इसका मार्गदर्शन उन्होंने किया और बहुत ही अच्छी तरह मीटिंग संपन्न हुई। जरूर इससे जनसंवाद यात्रा से हमारे जो लोकल सब कार्यकर्ता रहते हैं वो जागरूक होते हैं, पदाधिकारी भी अच्छी तरह से काम में लग जाते हैं और किसी बड़ा नेता अगर यहाँ पे आते हैं तो जरूर एक माहौल भी अच्छा हो जाता है, वातावरण भी हो जाता है और कार्यकर्ता में भी एक उत्साह आ जाता है। म्हाडा में जो अलग अलग समस्या है, जैसे हमारे इधर तिलकनगर नेवनगर में जो उसी का प्रश्न है साथ मैं ले रहा हूँ, तो उसके बारे में भी शिंदे साहब बोले हैं, डॉक्टर श्रीकांत शिंदे, कि कल ही 12 बजे म्हाडा के वीपी
जायसवाल साहब इनके साथ बैठक होगी और उसमें माड़ा के जो अलग अलग प्रश्न है उस मुद्दे पर चर्चा होगी, सकारात्मक निर्णय लिया जाएगा। एक मिनिट मीडियाचे बंधू